तर छान मस्त ब्रेड पकोडे केलेले आहेत. इव्हिनिंग स्नॅक टाईम आहे, तर इव्हिनिंगला मला छान स्नॅक्स लागतं काहीतरी. तर आज ह्यांनी मला ब्रेड पकोड्याची रेसिपी पाठवली होती. सो मी ती आज ब्रेड पकोडे बनवले, पण इतके छान झाले होते आणि इतके यम्मी झाले होते. तुम्ही नक्की ट्राय करा आणि रेसिपी हवी असेल तर कमेंट्स करा. आणि छान मस्त गरमागरम संध्याकाळी ब्रेड पकोडे खाल्ले. अद्वै स्कूलमधनं येतो, त्याला पण काहीतरी स्नॅक्स हवा असतो, तर मग आज थोडंसं असं दिलं त्याला, कारण की आल्यानंतर रोज रोज वरण भात भाजी हे खाऊन कंटाळा होता बिचारा. तर आज सगळ्यांसाठी मस्त ब्रेड पकोडे बनवले आणि छान एन्जॉय केलं. मस्त छान गरमागरम पकोडे आहोंनासुद्धा दिले. आहो खुश. आणि मस्तपैकी आज मी माझी किचनची वॉल होती ती जरा थोडीशी अशी बोरिंग वाटत होती. सो मी तिथे मिशोवरनं केव्हाच मागवून ठेवलेले हे होते कार्ड्स, ते मी लावले तिथे. पण छान वाटतं, मस्त वाटतं. इंटेरियर मी नंतर करणार आहे, त्याच्यामुळे सध्यापुरती हे थोडंफार. आणि अद्वैसुद्धा खुश झाला, कारण की त्याला काहीतरी यम्मी मिळालं होतं. सो त्याचा आनंद बघू शकता. आणि खरंच यम्मी झाले होते ब्रेड पकोडे. चला तर मग पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय. लाईक करायला विसरू नका.